नमस्कार, मैं हूं रूपा पंडित और आप देख रहे हैं कारा न्यूज। गोंदिया जिले के देवरी तालुका अंतर्गत वन विभाग ने वन मजदूरों से पेड़ कटवाए, लेकिन इन कार्यों के लिए वन मजदूरों को पूरा भुगतान नहीं मिला। तो वन मजदूरों और जहां सेवा की गई वहां के वन विभाग का आरोप लगाया गया। जो लोग अपने हक का पैसा चुकाए बिना काम नहीं करते थे, वही जब काम कर रहे मजदूरों ने इसकी शिकायत अधिकारियों से की, लेकिन मजदूरों का आरोप है कि वे इस शिकायत को नजरअंदाज कर रहे हैं। चूंकि इस भ्रष्टाचार में लाखों रुपए का भ्रष्टाचार है, इसलिए आरोप लगाया जा रहा है कि इसमें वन विभाग के कर्मचारी और RFO शामिल है। वन विभाग के कुछ कर्मचारियों और इसी तरह वन मजदूरों ने भी इसकी शिकायत की है, लेकिन कोई भी समाधान नहीं होने के कारण वन कर्मी आज भी अपने हक के लिए पैसों की लड़ाई लड़ रहे हैं। इसलिए अब वन श्रमिक वन विभाग के भ्रष्टाचार को उजागर करने के लिए कमर कस रहे हैं। अब सबकी नजर इस बात पर है कि वन विभाग वन प्रमंडल में व्याप्त भ्रष्टाचार पर कैसे ध्यान देता है और कैसे भ्रष्टाचार को सामने लाता है। कारा न्यूज के लिए अभिषेक भटनागर की ये एक्सक्लूसिव रिपोर्ट। हे काम शेळके वनरक्षक यांच्या अंडरमध्ये होते। मी फॉरेस्टर होतो त्यावेळी। तर यांचे 4 लोकांची एक गँग होती, 5 लोकांची एक गँग होती, एक आरा कटाईवाले होते आणि एक मशीनवाले होते। तर त्याचे बूड कटायचे पैसे दिले नाही म्हणून यांनी तक्रार केली होती। त्याच्यामध्ये यांच्या नावाने जे पैसे काढायला पाहिजे होते लेबरच्या नावाने, ते न काढता ते एका अनोळखी माणसाच्या नावाने पैसे काढले, अशी रितसर तक्रार ते मजुरांनी केलेली आहे। कार्यरत होतो सर त्यावेळेस। मला वनरक्षकांनी सांगितलं का बाबा तू पण असं मास्टर बनवून दे। मला सांगितलं म्हणे RFOने आणि EMने का तुम्ही गिरीपुंजला सांगून द्या त्याचं मास्टर बनवासाठी, पण मी काय बनवलं नाही। मला फक्त अवघे 6 महिने शिल्लक असताना मी काय बनवू शकत नाही असं बोललो सर। तिथंच झालेलं आहे सर, यात काही शंका नाही, कारण हा भ्रष्टाचार फार मोठा आहे। हा एका बिटाचा नसून अनेक बिटामध्ये होत असते। फक्त एकाच बिटाचा भ्रष्टाचार झालेला आहे, पण आता पूर्ण राऊंडमध्ये रेंजमध्ये जर घेतलं तर मिनिमम 10 बिटा असतात। याच्यावर अधिकारी RFO पासून वरपर्यंत सगळे मिलीभगत आहे सर। हा प्रकार म्हणजे भ्रष्टाचाराचा निश्चित प्रकार आहे। आधी आम्ही 2-3 वेळा गेला त्याच्याकडे, तर ते आम्हाला पैसे काही पाठवतून म्हटलं आहे ना, पाठवला नाही। साहेबाला मागलो ना आम्ही MB वगैरे, तर MB हरवली म्हणून लात आहे ना, पाठव म्हणला पैसे 15 दिवसात येतील म्हटलं आहे ना, पण 15 दिवसात काही पैसे आले नाही। आणि बूड कटायचेही पैसे आमचे मिळाले नाही। जे मजूर कामावर नव्हते त्या मजुराचे ते खात्यामध्ये पैसे गेले। आता एकच आम्हाला तो दिसून आला, पण ते आता